की एकेकाळी दिल्लीमध्ये 444 प्रकारचे पक्ष्यांची नोंद झालेली होती. आज त्यातले फक्त 200 सव्वा 200च्या जवळपास उरले आहेत. बाकी कुठे गेले? की प्राणी घाबरतो पहिल्यांदा मानवाला, म्हणजे भीतीपोटी तो तुमच्यावर अटॅक करतो. मानवाची उत्पत्ती आणि या बिबट्या आणि वाघांची उत्पत्ती याच्यामध्ये लाखो वर्षाचं अंतर आहे. ते आधीपासून होते, त्यामुळे त्यावेळेला त्या काळामध्ये मानव हा प्राणी अस्तित्वाच नव्हता. आपण सगळीकडे आपली पॉप्युलेशन वाढते आणि त्या वाढणाऱ्या पॉप्युलेशनसाठी आपल्याला जागा पाहिजे, आपल्याला घरं हवीत आणि घरांसाठी बाकीच्या पण ज्या गोष्टी लागतात त्या पण आपण जागा आपण ऑक्युपाय करतो. अशा परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचा काय दोष आहे? कारण एकेकाळी ही त्यांची जागा होती, त्या जागेवर आपण कब्जा केला आणि आपण आज त्यांना म्हणतोय की तुम्ही इथे कसे आला. पुणे शहरामध्ये बिबट्याची एंट्री झाली आहे. पुण्यातल्या औंध परिसरामध्ये आणि काही दिवसांपूर्वी लोहगाव विमानतळाच्या परिसरामध्ये सुद्धा बिबट्या आढळून आला आणि जेव्हा हा बिबट्या औंधमध्ये दिसला, म्हणजे काल रात्रीच्या ही सगळी घटना आहे, जेव्हा बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय, तेव्हापासून खरं तर संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. औंधपर्यंत आलेला बिबट्या आपल्यापर्यंत कधीही येऊ शकतो असं प्रत्येकालाच वाटतंय. अर्थात त्या दृष्टिकोनातून वनविभाग सुद्धा प्रयत्न करताना दिसतोय. वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू आहे. मात्र बिबट्या पुण्याच्या शहराच्या इतका जवळ येण्यामागची कारणं काय? बिबट्या अचानक आपल्या समोर आला तर आपण नेमकं काय करायला हवंय, काय करू शकतो, आणि या सगळ्यामधले असेच विविध प्रश्न जे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर विलास गोगटे सर आहेत. सर स्वतः वन्यजीव शास्त्रज्ञ राहिलेले आहेत, लेखक आहेत. जंगल आणि जंगलातले प्राणी, वन्यजीव या संदर्भामध्ये मोठं काम त्यांनी याआधी सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर खरं तर बिबट्याच्या विषयावर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर काय सांगाल, मुळात बिबट्या औंधमध्ये आला किंवा देहूल रोडवरती आला, लोहगावच्या परिसरामध्ये आला, काय कारण वाटतात बिबट्याने शहराच्या इतक्या जवळ येण्याची? माझं एक मत आहे की आपण जे काही पाहतो, आपण हा विचार करतो की आपण आपल्या म्हणजे आपण इतके सेल्फिश आहोत की आपल्या च्या पुढे आणखीन कोणाचा विचार आपण कधी करत नाही. तसं पाहायला गेलं तर आपण इकडे आपल्या धर्माबद्दल किंवा साहित्याबद्दल बरंच काही बोलतो. ईशोपनिषद हे जे आहे त्याचं पहिलं कडवं आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचम जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता, असं एक मोठं काही हे आहे. आय डोंट रिमेंबर कम्प्लिटली, पण माझं असं मत आहे की याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की निसर्ग या प्रकृतीने ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आपल्या इथे निर्माण केले, मनुष्य हा पण एक प्राणीच आहे. जर आपण पाहिलं तर मनुष्य हा निसर्गाचं सगळ्यात धाकटं शेंडेफळ आहे आणि ते शेंडेफळ म्हणून आपण ज्या पद्धतीने वागतो, सगळ्यांना त्रास देतो, त्या याच्यामध्ये आपण हे विसरून जातो की आता मला सांगा की माझं बालपण पुण्यातलं 1940च्या मध्ये मी पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत राहत होतो. तिथून स्काउट ग्राउंड जर पाहायला गेलं हार्डली 1.5 किलोमीटर, पण त्या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलातून आम्ही ग्राउंडवर खेळायला जायचो. परत येताना ही भीती असायची की जंगलात आपण जाऊ, प्रॉब्लेम तर होणार नाही, कुठला प्राणी ते येणार नाही, अशा पद्धतीमध्ये आम्ही भीत तिथून यायचो. म्हणजे एक टोळी करून बोलत जोरात बोलत तिथून आलो तरच आम्हाला वाटायचं की आपण सेफ आहोत. तर आज परिस्थिती अशी झाली आहे की आपण सगळीकडे आपली पॉप्युलेशन वाढते आणि त्या वाढणाऱ्या पॉप्युलेशनसाठी आपल्याला जागा पाहिजेत, आपल्याला घरं हवीत आणि घरांसाठी बाकीच्या पण ज्या गोष्टी लागतात त्या पण आपण त्याच्यासाठी पण जागा आपण ऑक्युपाय करतो. अशा परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचा काय दोष आहे? कारण एकेकाळी ही त्यांची जागा होती, त्या जागेवर आपण कब्जा केला
आणि आपण आज त्यांना म्हणतोय की तुम्ही इथे कसे आलात. आपण कुठेतरी चुकतोय. कारण आपण जे काही म्हणतोय की आमची जागा आमची नाही आहे, त्यांची होती आणि त्यांची तुम्ही त्यांना जबरदस्ती तिथून बाहेर काढलंत. आणि म्हणूनच आपल्याकडे जे काही प्रॉब्लेम आहेत, जसं आता तुम्ही म्हणालात, मला परवाच्या दिवशीच एक इन्फॉर्मेशन मिळाली दिल्लीला असताना की देहूला आम्ही जवळजवळ 3.5 लाख झाडं लावली आहेत आणि एक जंगल निर्माण झालं आहे आज. त्या जंगलामध्ये एक बिबट्या आला असं आम्ही ऐकलं होतं. काही लोकांनी पाहिला आहे बिबट्या. पण माझं असं मत आहे, जर आला आहे तर त्याला राहू द्या. आज आपण काय करतो की आपण सगळीकडे उकिरडे तयार करतो. मनुष्य प्राणी असा आहे की सगळीकडे कचरा पसरवतो, सगळीकडे प्रदूषण करतो आणि त्याच्यानंतर आपण बोंबलतो की इतर प्राणी कसे आले इथे. आता मला सांगा, उकिरड्यावर डुकरं आणि कुत्रीशिवाय बाकी काय असतं? काहीच नाही. आणि हे दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या बिबट्याला प्रिय आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या भुकेसाठी पोटी म्हणून समजा ते बिबट्या आला तर त्याची चूक नाही आहे. चूक आपली आहे, कारण आपण उकिरडे तयार करतो आहोत. तर उकिरडे जोपर्यंत आपण तयार करत राहू तोपर्यंत हे सगळे येणार आपल्याकडे, हे नक्की. म्हणजे थोडक्यात बिबट्या आपल्या इथे आला नाहीये, आपण बिबट्याच्या घरात शिरलो, त्याचं घर तोडलं आणि म्हणून आता हे सगळे प्रॉब्लेम फेस बरोबर करावे आहे. लागतात थोडक्यात. ॲब्सोल्युटली मी तुमच्याशी सहमत आहे. कारण आपण त्याच्या घरात शिरलो आहोत. फक्त त्याच्या घरात असातला भाग नाही आहे की आता फॉर एक्झाम्पल मी दिल्लीला होतो. माझी जवळजवळ 35 वर्ष दिल्लीमध्ये गेली आणि टुवर्ड्स जवळजवळ त्यातली 20 वर्ष मी दिल्ली युनिव्हर्सिटीला एक MSc एन्व्हायरमेंट बायोलॉजीसाठी म्हणून मी फॅकल्टी होतो. ते करत असताना गव्हर्नर जे दिल्लीचे आहेत त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की आपण एक सेमिनार करूया आणि दिल्लीची परिस्थिती काय आहे आज त्याच्याबद्दल गोष्टी आपण म्हणजे त्याच्यावर डिस्कशन करूया. ते करत असताना माझ्या लक्षात आलं की एकेकाळी दिल्लीमध्ये 444 प्रकारचे पक्ष्यांची नोंद झालेली होती. आज त्यातले फक्त 200-250च्या जवळपास उरले आहेत. बाकी कुठे गेले? सगळे गायब झाले. कारण काय, आपण त्यांच्या आवश्यक अशा गोष्टी त्या आपण ठेवलेल्या नाहीत. आपण जेवढी तळी होती ती सगळी प्रदूषित केली. आज तिथे वनस्पती पण नाही, काहीच नाही, तिथे मासे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्या पक्ष्यांनी जगायचं तरी कसं? त्यामुळे हे पक्षी तिथून गायब झाले. आता आम्ही जेव्हा बायोडायव्हर्सिटी पार्कची सुरुवात केली, माझ्या पहिल्या 1.5 वर्षाच्या आत माझ्याकडे 7,000 मायग्रेटरी बर्ड्स आले, मेढक्स आले. ती पाहूनच लोक गार झाले की बाबा एवढे पक्षी आले कसे काय. माझं असं मत, त्यावेळेला मला गव्हर्नरने एक प्रश्न विचारला होता, आमच्याकडे तळी खूप आहेत, तिथे का पक्षी येत नाहीत? तर मी त्यांना म्हटलं होतं की देर इज अ सायन्स इन दिस प्लेस, देर इज नो सायन्स इन युअर एरियाज. आणि त्यामुळे तुम्ही त्या सायंटिफिकली त्याचा विचार कधी केलेलाच नाही. तुम्ही फक्त केव्हाही तळं झालं किंवा तलाव झाला की तिथे बोटिंग कसं करता येईल याचा विचार पहिल्यांदा येतो. मग तिथे फिरायला कसं लोकांना नेता येईल हाच फक्त विचार तुम्ही करता. पण तुम्ही कधी याचा विचार नाही केला की पक्ष्यांना काय लागेल, पक्ष्यांना काय खायला हवं, पक्ष्यांना घरट्यासाठी कशा जागा हव्यात. हे आज या गोष्टीचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही आणि बिबटे येत राहोत. मी तर असं म्हणेन की येवो त्या आणि आपल्याला त्यांनी अक्कल शिकवावी की बाबा तुम्ही आमच्या घरात शिरून जे काही तांडव करता आहात ते थांबा.
सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये असा निर्माण होतो, की मुळात तुमचं आणि वन्यजीव प्राण्यांचं खूप जवळचं नातं आहे, कारण तुम्ही याच सगळ्या विषयात इतके वर्ष काम केलंत. येस. पण सगळ्यात महत्त्वाचं असं, की आता जेव्हा बिबट्या औंधमध्ये दिसला किंवा कुठेही बिबट्या जिथे कुठे दिसतो, आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण असतं. अनेक लोक या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी गेलेले आहेत. अनेक जनावरं या सगळ्यात दगावली आहेत. प्रत्येकाला हा प्रश्न पडतो, की बिबट्या आपल्यापर्यंत आला असेल किंवा आपल्या जवळपास असेल, तर आपण नेमकं काय करायचं आणि काय करू नये? तर अशा काही गोष्टी आहेत? पहिली गोष्ट अशी आहे की रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला बाहेर जाऊ नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडे काय आहे की आता जे मी ऐकलं की एक बाई आपल्या याच्यासाठी म्हणून तिकडे गेली आणि तिने तिच्यावर म्हणजे हल्ला झाला. आता हा जो भाग आहे, इकडे प्राईम मिनिस्टर म्हणतात की टॉयलेट इन एव्हरी हाऊस. हं. याचा अर्थ अजून झालेलं नाही. ते जर झालं तर मग बाहेर जाण्याची गरजच नाही वाटणार. आणि बाहेर जर तुम्ही रात्रीच्या जर वेळेस बाहेर नाही पडलात आणि जे काही करायचं असेल तर हातात तुम्ही टॉर्च घ्या. टॉर्च घेऊन तुम्ही जा, सगळीकडे टॉर्च फिरवत फिरवत जा. बिबट्या नॉर्मली येणार नाही, पण अशा वेळेला पण तुम्ही आणि एकट्याने न जाता दोघं चौघं जण एकत्र गेले आणि जोरजोरात बोलत गेले तरीसुद्धा प्राणी येणार नाही तुमच्याजवळ. की प्राणी घाबरतो पहिल्यांदा मानवाला, म्हणजे भीतीपोटी तो तुमच्यावर अटॅक करतो. कारण मानव आपण एक विचार करूया, मानवाची उत्पत्ती आणि या बिबट्या आणि वाघांची उत्पत्ती याच्यामध्ये लाखो वर्षाचं अंतर आहे. ते आधीपासून होते, त्यामुळे त्यावेळेला त्या काळामध्ये मानव हा प्राणी अस्तित्वच नव्हता. तर मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं भक्ष्य कसं असू शकेल? मनुष्याला बिबटे म्हणा किंवा जंगली श्वापदं जी आहेत ते सगळे खूप घाबरतात आणि जवळ पण येत नाहीत. तर तुम्ही त्या पद्धतीने आडावाडा करत राहिलात, बोलत राहिलात तर काही अटॅक करणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. त्यामुळे इव्हन गावातसुद्धा आज जर तुम्ही पाहाल तर आपापसात बोलत बोलत जातात. हातामध्ये काठी असते, ती काठी आवाज करत करत जातात. त्याचा अर्थ असा आहे की त्याची वॉर्निंग आधीपासून देतो आम्ही प्राण्यांना की बाबा आम्ही इथे आहोत, त्यामुळे आता तू जा इथून. तर तो साहजिकच तुमच्यापासून दूर जाईल. पण उपाशी असलेला प्राणी बऱ्याच वेळेला आपण पाहतो की नरभक्षी होणारी जी जनावरं आहेत, 99% ज्यांना आपण असं म्हणू की 99% आपण असं म्हणू की त्यांना आयदर इजा झालेली आहे आणि ती इजा होण्याचं कारण काय, तर पॉर्क्युपाईन ज्याला आपण साळुंदर म्हणतो. तर साळुंदरचे काटे खूप शार्प असतात आणि तो एकदा काटा आत गेला कोणाच्या शरीरामध्ये, तो काढणं कठीण असतं. कारण काय असतं की जसा तो आत जातो तो फुलतो आणि ओपन होतो. तर मग तो परत बाहेर काढणं कठीण जातं, पेनफुल असतं आणि म्हणून ते प्राणी काढत नाहीत. आणि काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो चावून तुकडे तोडतात, पण तो आतमध्ये राहतो. मग शेवटी सेप्टिक होतं, गँग्रीन होतं आणि अल्टिमेटली हे प्राणी उपाशी मरण्याच्या परिस्थितीत जेव्हा येतात तेव्हाच लास्ट रिसॉर्ट म्हणून मानवाला मारतात. किंवा त्यांना हे माहीत आहे की मानव हा एक प्राणी असा आहे की ज्याच्याकडे काहीच नाही, शक्ती काहीच नाही. त्याला न दात आहेत, न तो लांब जोरात पळू शकतो, त्याला शिंग नाहीत, काहीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तो अटॅक करणार, तुम्हाला मारणार. आता याच्यासाठी म्हणून जसं फॉर एक्झाम्पल सुंदरबनमध्ये जिथे वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष रोजचाच आहे. कारण हे जी खारफुटीची वनं जी आहेत, त्या खारफुटीच्या वनांमधचं एक स्पेशालिटी आहे की त्यांची फुलं अत्यंत सुगंधी, नुसती सुगंधी नाही, पण त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये मध खूप जास्त प्रमाणात असतो. अशा ठिकाणी जर त्या मध जास्त आहे
तर मधमाशा ऑटोमॅटिकली येणार आणि मधमाशा आल्या की त्यांची पोळी करणार. म्हणजे आज सुंदरबनमध्ये सगळ्यात मोठं काम जे आहे प्राण्यांसाठी, तिथल्या आदिवासींसाठी, ते म्हणजे मध विक्री. मध गोळा करणं आणि त्याची विक्री करणं, याच्यापासून त्याची मेजर सोर्स ऑफ इन्कम आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून त्यांनी काय युक्ती केली आहे की एक मुखवटा मागच्या बाजूला लावतात, डोक्याच्या मागच्या बाजूला एक समोर आपलं तोंड असतंच. अशा वेळेला वाघाला काय वाटतं की हा माझ्याकडे पाहतोय आणि त्यामुळे अटॅक होत नाही ते अशा लोकांवर. आणि त्यामुळे बरंच हेल्पफुल झालेलं आहे. ही जी काही ट्रिक अंमलात आणली गेली त्याच्यामुळे बराच फायदा झाला आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे आत्ता सध्याच्या काळात. त्यामुळे बिबट्यांची नसबंदी करायला हवी वगैरे असे सुद्धा विषय चर्चिले जातात. तुम्हाला काय वाटतं, बिबट्यांची लोकसंख्या वाढण्या इतकं मोठं कारण काय मुळात याच्यामागे? आय कॅन गो फार बियॉन्ड दॅट. माझं असं म्हणणं आहे की शिकाऱ्यांना शिकार करायची आहे. आपण या प्राण्यांना ओपन करूया ना हंटिंगसाठी. लोकांनी शिकार करावी, पण हे करताना सिलेक्टेड ॲनिमल्स फक्त कलेक्ट करावी. म्हणजे फक्त मेल कलेक्ट केला तर चालेल, फिमेलला मारायचं नाही. आज तुम्ही इव्हन याच्यामध्ये जाता, आदिवासी जे आहेत, आदिवासी कधीही फिमेलला हात लावत नाहीत, नरालाच फक्त मारतात. कारण त्यांना माहिती आहे ही ज्या फिमेल जर आपण संपवल्या तर त्यांची उत्पत्ती कशी होणार आहे. त्यामुळे त्या उत्पत्तीसाठी म्हणून त्यांना सिलेक्टिव्ह हंटिंग केलं जातं. तसं करायला काय हरकत नाही. आणि त्याचबरोबर त्यांची नसबंदी करा, पण नसबंदी करणं एवढं सोपं नाही आहे. कारण त्या प्रत्येक बिबट्याला तुम्ही ट्रॅप करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही 100 बिबटे नसबंदी जरी केली, 2-4 जरी उरले असतील, तर त्याच्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढू शकतेच. त्यामुळे मला तरी असं वाटतं की दे शुड बी अलाउड टू बी हंटेड. आणि त्याच्यासाठी लेट अस कन्सिडर ॲज अ सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही हेवी फाईन ठेवा की हेवी कॉस्ट ठेवा त्याला. बरेच लोक आहेत ज्यांना शिकारीचं शौक आहे, ते शिकारी करायला तयार होतील, पण तुम्ही पैसे मोजा आणि मग करा. म्हणजे त्यातून आलेल्या पैशातून आपण त्यांची काहीतरी सेवा करू शकतो. मी त्यांच्यासाठी आवाज तयार करू शकतो. हे पण नक्कीच होऊ शकतं. सर, दुसरं असं महत्त्वाचं की आता जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये जंगलं खूप कमी राहिलेली आहेत. आपण बिबट्या जर कुठे आढळला तर एकीकडून त्याला उचलतो, ट्रॅप करतो आणि दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवतो. मग ते पुन्हा येतातच. असं नाही की एकदा आपण ठेवलं म्हणजे ते परत बाहेर पडणार आहे. त्यावरती काही आपण करू आणि आता तुम्ही प्रश्न हा विचारला, त्याबद्दल तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की माझी एक संस्था आहे, दॅट इज नोन ॲज ऑरेंज काउंटी फाउंडेशन. या ऑरेंज काउंटी फाउंडेशननी आत्तापर्यंत 3.5 लाख झाडं देहूच्या एरियामध्ये लावली आहेत. त्यामुळे एक छान जंगल तयार झालं आहे. आणि त्या जंगलामध्ये आत्ता रिसेंटली मला पत्ता लागला की तिथे एक बिबट्या आला आहे. माझं असं मत आहे की त्याच्यासाठी मी आता कोणाशी तरी बोलत असताना काही काळ आधी एका रोटरी क्लबच्या काही मेंबर्सना लेक्चर देण्यासाठी म्हणून मी गेलो होतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, त्यांनी आमच्या इकडे झाडं पण लावली, तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की जे काही तुम्ही करता आहात, I will not be surprised if I hear one day that there is a leopard in the forest. तर जर तुम्ही आवाज तयार कराल तर ते प्राणी येतीलच ऑटोमॅटिकली. आवाज तयार झाला की जसं फॉर एक्झाम्पल आता माझं दिल्लीचं जी बार्डाची पार्क आहेत, 2 पार्कचा मी कन्सल्टंट होतो. जेव्हा सुरुवातीला आम्ही 2 पार्क केले,
आज 7 पार्क आहेत दिल्लीमध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक चळवळ सुरू झाली होती की आपल्याला जैवविविधता उद्यान करायची आहेत. पण करायची म्हणजे कशी, हा प्रश्न आहे. प्रत्येकाचं आपापलं वेगळं मत आहे. कोणी म्हणतात की असं काही झालं पाहिजे की जिथे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो, इव्हिनिंगला तिथे गप्पा म्हणजे पिकनिकला जाऊ शकतो. मग तिथे बसण्यासाठी जागा तुम्हाला पाहिजे, तुम्हाला रेस्टॉरंट्स पाहिजेत, तुम्हाला सगळंच पाहिजे. म्हणजे व्हर्च्युअली तुम्ही तिथे गाव वसवणार आहात. जर ते गाव वसवणार असाल तर तिथे बिबट्या काय यावा? तर जर तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने काहीतरी करा की ज्याच्या माध्यमातून सगळे प्राणी पक्षी तिथे येऊन राहू शकतील. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा जेव्हा माझ्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये सुरुवातीला जेव्हा मी स्टडी केला, फक्त 30-35 व्हरायटीचे पक्षी मला तिथे त्या भागात दिसले. आज तो नंबर 200 क्रॉस झालेला आहे. 200 स्पीशीज तिथे आज आलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी मायग्रेटरी बर्ड्स ज्या मोठ्या प्रमाणात तिथे येतात, तशीच माझी इच्छा आहे की देहूला पण असंच काहीतरी करायचं की ते अल्टिमेटली इट शुड बिकम अ बर्ड वॉचिंग सेंटर आपल्या लोकांसाठी म्हणून. म्हणजे त्याच्या माध्यमातून आपण लोकांना निसर्ग वाचन शिकवू शकतो. त्याचबरोबर निसर्गाची कशी निगा राखावी याच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. नुसतं आपण असं म्हटलं की बाबा तो आम्ही एक पार्क तयार केला, त्या पार्कमध्ये मस्तपैकी गाड्यांनी तुम्ही इकडे तिकडे फिरू शकता, असं असेल तर तो पार्क आणि तुमचं शहर याच्यामध्ये फरक काय झाला? काहीच नाही फरक. त्यामुळे तो असा पाहिजे, पार्क अशा पद्धतीने असायला पाहिजे की तिथे फक्त पायवाट असेल, की त्या पायवाटेने लोक जी जाऊ शकतील. ज्यांना गाडीतून फिरायचे त्यांनी बाहेर फिरावं, त्याने तिथे येऊ नये कधीच. तर जसं मला कोणीतरी सांगितलं, उद्या गव्हर्नरला यायचं असलं तर त्यांनी येऊ नये. माझं प्रांजल मत आहे की त्यांनी तिथे येऊ नये, त्यांनी कुठल्या तरी सँक्च्युरीत जावं जर त्यांना तसंच पाहायचं आहे तर. पण आपल्याकडे जर यायचं असेल, कारण प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक पक्ष्यांचे आवडीनिवडी असतात. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती आहे, बुलबुल हा एक कॉमन पक्षी आहे. बुलबुलच्या बऱ्याच व्हेरायटी आहेत. जो आपल्याकडे नॉर्मली सगळीकडे जो दिसतो, ज्याला आम्ही रेड व्हेंटेड बुलबुल म्हणतो, की त्या शेपटीच्या खाली ते लाल रंग असतो. पण तसाच आणखीन एक बुलबुल आहे ज्याच्या डोक्यावर तुरा आहे आणि त्याच्या डोळ्याच्या बाजूला एक काळा पॅच आहे. आता हा जो पक्षी आहे हा खूप सिलेक्टिव्ह बर्ड आहे. जिथे मानव जिथे माणसाची वर्दळ असेल तिथे तो राहत नाही, तो जाईल कुठेतरी तिथून लांब. त्यामुळे आपण हा सगळा विचार करायला पाहिजे की त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना काय हवं आहे, त्यांना काय नको आहे. त्या हिशोबाने जर आपण विचार केला तरच काहीतरी होऊ शकेल, अदरवाईज नाही. नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय जसं सरांनी सांगितलं की बिबट्या आपल्यापर्यंत आलाय, हे ठीक आहे, हे खरं आहे. मात्र आपणही त्याच्यापर्यंत गेलेलो आहोत, आपण त्याची घरं उद्ध्वस्त केलीत. त्यामुळे खरं तर हे वन्यजीव आता आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळतात. अर्थात जो औंधमधला बिबट्या आहे त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी सुद्धा हे केवळ शॉर्ट टर्म एखादी याच्यावरची सोल्युशन झालं. लाँग टर्म जर आपल्याला याच्यावरती सोल्युशन हवं असेल तर जसं सरांनी सांगितलं तसं बायोडायव्हर्सिटी पार्क ही जी कन्सेप्ट आहे किंवा त्याच्यासाठी एक वन्यजीवांसाठी त्यांचं घर असणं, त्यांचा एक आवास असणं, ज्या घरातून मग ते बाहेर येणार नाहीत. त्यांना त्यांचं खाद्य जर तिथेच मिळत असेल, एखाद्या जंगलात मिळत असेल तर ते पुन्हा बाहेर येणार नाहीत. जसं म्हणजे अगदी सरही म्हटले की
कुठल्याही प्राण्यासाठी माणूस हा सगळ्यात लास्टचा ऑप्शन असतो. माणसाला तो इजा पोहोचवणं किंवा माणसाला खाणं हे सगळ्यात शेवटी असतं. आधी तो त्याच्या फूड चेन मधले जे इतर ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, त्यांना खाण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण ज्या पद्धतीने वृक्षतोड करतोय, जंगलं संपवतोय, यामुळे कुठेतरी त्यांचं खाद्य त्यांना मिळत नाहीये आणि म्हणून आता हे बिबटे आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेत. बिबट्यांना रोखायचं असेल तर त्यांना त्यांचं घर सुरक्षितपणे आणि त्यांचं खाद्य दिलं तरच कदाचित लाँग टर्म यावरचं एखादं सोल्युशन निघताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. कॅमेरा पर्सन पियुषसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.